कत्तलीकरिता गोवंश घेऊन जात असल्याची गुप्त माहिती धारणी पोलीस पथकाला मिळाली असता धारणी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या झांझरी ठाणा गावाच्या रस्त्यावर नाकाबंदी करून तब्बल 58 गोवंशसह 4 दुचाकी असा एकूण 9,53,000चा माल जप्त केला। या कारवाईत 6 गोवंश तस्करांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली। मध्य प्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात कत्तलीकरिता गोवंशाची तस्करी होत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत। अशीच कत्तलीकरिता गोवंश घेऊन जात असल्याची गुप्त माहिती धारणी पोलीस पथकाला मिळाली असता पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले। पथकाने धारणी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या झांझरी ठाणा गावाच्या रस्त्यावर नाकाबंदी केली। या दरम्यान या रस्त्यावरून येत असलेले गोवंश वाहन ताब्यात घेऊन कत्तलीकरिता जाणाऱ्या 58 गोवंशसह 4 दुचाकी असा एकूण 9,53,000चा माल जप्त केला। या कारवाईत 6 गोवंश तस्करांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली। या कारवाईत अकोला जिल्ह्यातील 6 गोवंश तस्करांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साडी यांच्या आदेशाने धारणी पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक ईश्वर सोळंके, पोलीस कर्मचारी रीना सदार, विनोद धर्माळे, साबुलाल दहीकर, संजय मिश्रा, प्रेमानंद गुळदे, जगत तेलगोटे, गजानन जामनिक, राम सोळंके आदींनी केली।